शिवानी लेच लवकर झोपली हो आज. अभ्यासच लय होता हो तिला आज. त्या अभ्यासाच्या धाकानच झोपी लागली ती. झोपली काय? अगं ती लयच अभ्यासाचं टेन्शन घेती. आजकाल तर पोरं लयच अभ्यासाचं टेन्शन घ्यायला लागले. हा ना हो, पण जेवण नाही केलं. आता जेवण करायच्या टायमाला आपण उठवू तिला. जेवण तरी करण निदान ती. हो ना, उठवाच लागेल ना तिला. शिवानीच्या अभ्यासावरून आणि शाळेवरून आठवतंय मला, माझी बी शाळा अशीच होती. कारण की या कामाच्या गडबडीत शेतात काही काम वगैरे असले, कापूस असायचा असला तर मग अभ्यास राहून जात होता. दुसऱ्या दिवशी खूप फटके पडायचे. ती लिंबाची ओली काडी राहत होती का, त्यांनाच मारत होते. ते तिसऱ्यांदा जर चुकवली तर डायरेक्ट मांडीवर बसायची. खरंच आता आजकाल पोरांना मार नाहीये बरं का. खूप बदल झालाय आताचा नंतरचा, नाही का? अगं आताच्या पोरायला मारच नाहीये. पहिला रूळ राहत होता, रूळ एवढा असा हातावर जर बसला ना 5 मिनिटं नुसतं हाताला अशी मुंग्या येत होत्या. आताच्या पोराला कुठे मार एवढा. आणि पोटऱ्यात असं जोडायचे ते मास्तर लोक, पोटऱ्या आणि पाठीवर लय हाणायचे. काही चुकी झाली का लय बाताडायचे, आणि अभ्यास नाही झाला तर मग तर लय हाणायचे. मी लय मार खायले हो. एक तर मला गणित सोपं जात नव्हतं बरं का. एक तर गणिताचा कटाळाच होता. त्याच्यामध्ये जर काम असलं तर मग ते कुठं होत होतं गणिताचा बी अभ्यास. मग सर गेले, सर चेकिंग करायचे. नाही झालं तर अभ्यास नाही केला दे फटके. मग जर नेम चुकला डायरेक्ट मांडीवरच काळी बसायची. काय सांगा तुम्हाला, मी लेच मार खायले. शाळा शिकायच्या टायमाला इकडे तिकडे पळायलंय. मग आता कुठे जमत, गणित जमत नाही, काहीच जमत नाही. आता तर पैसे मोजायला लागले ते सुद्धा मोजता येत नाही तुला. मी बोललो असतो किती राग आला असता तुला. तुम्हाला खरं सांगणं गुन्हा आहे नाही का? सांगते मी पहिले बचपनची गोष्ट, लहानपणीची गोष्ट. तेव्हा मी 2रीला होते. आणि मी तेच सांगू राहिलो मग तुला. मग मी आता 6वी 9वी झाली माझी, तर माझं गणित पक्क झालं शिवानीच पप्पा. आता माहितीये मला किती पक्का व्हायला येतं. तुम्ही काय लय हुशार होते का? मला सगळं सांगत होती आत्या. त्यापेक्षा हुशाराची हाय ना हुशार, नका बोलायला लावू मला. तुमचं सांगा काय होतं तो शाळेमध्ये. काय होतं म्हणजे या पुरी घेऊन पळत होतो काय? काही असं सांगते आपली. इमानदारीनं अभ्यास करायचो मी. आमची मास्तर लोक लय स्ट्रिक होते. असं पोटऱ्यात जोडायचे. इकडे तिकडे काही अभ्यास चुकी झाली ना तर लय मारायचे. आजकाल पोराला कुठं एवढा मार आहे, कुठं एवढा अभ्यास आहे. म्हणजे लिखाण कामच जास्त आहे. पहिले वाचन जास्त होतं. नाही आलं का लगेच हाणत होते. पण शिवानीचे पप्पा मग नंतर नाही का 5वीला हुशार झाले होते बरं का. मग मला जर सुट्टी, समजा माझी सुट्टी जर पडली अचानक, तर मग शाळेत कसं जाऊ मी, काय कारण सांगू. मग मी काय करायचे माहिती का, इथं असं कुकू लावायचे बरं का गुडघ्याला. मग त्याला एखादं चिंदूक बांधायचे. मग अशी लगडत जायचे. मग सर म्हणायचे, लता कापसे काल नाही आली तू. म्हणलं सर मी पडले झाडावरून, हे लागलं. मग सर मला मारित नव्हते. सर म्हणायचे बैस तिथं. मला काहीच बोलायचे नाही सर. मी अशी करत होते माहिती का, मार चुकवासाठी. तू लयच कलाकार होती हा. आता बी लय कलाकार आहे तू. काही गोष्टी लय फिरवती मला तू. पण माहिती का, आमच्या गावामध्ये एक वायरमन होता. मास्तर लोक तर वेगळेच हानीत होती. एक वायरमन होता आमच्या गावामध्ये. तो पूर्ण गावात चक्कर मारायचा. जो मुलगा दिसला घरी शाळेत न जाताना त्याला धरला का लय हाणाचा तो. घरचे गावातलं कोणीच बोलत नव्हतं त्याला. गावातले उलट सांगायचे, तुम्हाला जर शाळेत जाताना नाही दिसला तर बिनधास्त हाणा म्हणायचे. आणि तो खरंच लय मारायचा बरं का. त्याला पाहून तर लगे पोरं असे बंग पळून जायचे. हा, ठेवशाल ना मला तुम्ही नाव. अहो शिवानीच पप्पा, तुम्ही सांगा, पोरीला घरात बी काम, बाहेर बी काम. तुमचं काय पोरांचं? इकून भांग पाडला, शेतात गेले नाही गेले, चालले शाळेमध्ये. म्हणून तो पोरी माग होत्या. पहिले काय म्हणायचे आजी ते, व पोरगी शिकल्यापेक्षा पोरीला भाकर भाजी आली पाहिजे, असं होतं. बरोबर आहे शिवानीच पप्पा तुमचं. पहिले पोरींना खूप कामं होते. नाही काम ऐकलं तर घरचे पण बदडून काढत होते. शिक्षक तर बदडतच होते, पण घरचे बी बदडून काढत होते. पण खरंच आजकाल पोरं बघा बरं, आता हे पिढीतले पोरं, तुम्ही सांगा, त्यांना सगळं आपण आयतं देतो. सकाळी डबा भरून देतो, त्यांच्या बॅगी भरून देतो, सॉक्स देतो, तरी पण त्यांना शाळेत जायचा कटाळ येतो. काय असं बरं आहे, काऊन एवढे आळशी झाले असं पोरं? अगं आजकाल पोरायचं असंच आहे. पोराला साधं दुकानात जरी पाठवलं तर त्याला गाडी लागती, सायकल लागती.
अवघड आहे आजकाल पोरायचं. लय आळशी झालेलं आहे. त्याला शिक्षण म्हणजे इतका कटाळा झालेला आहे की खूप कटाळा झालेला आहे. दुसरे तर कामच नाही त्याला. आपण तेच काम सांगतो भाऊ, फक्त तू डबा उचल आणि तुझं शिक्षण कर. ते सुद्धा जीवावर येऊ राहिलं आजकाल पोरायला. त्याला लागतो मोबाईल. आजकाल फक्त पोरायला मोबाईलच लागतो, दुसरं काही नाही लागत. आणि त्याच्यातच डोके त्याचे फ्री फायर आमकं डमकं, बस त्याच्यातच आहे आजकाल पोरं. अहो शिवानीश पप्पा, पोरांची काहीच चुकी नाही बरं का. ते लॉकडाऊन पासून गंमत फसलेली सगळी. लॉकडाऊन मध्ये 3 महिने शाळा बंद होत्या. त्याच्यामध्ये काय ऑनलाईन अभ्यास पाठव हे कर. त्याच्यामुळे त्याच्या जवळच फोन, काय तर फोन मध्ये अभ्यास येणार. अभ्यास सोडून ते फ्री फायरच खेळत बसले ना. कुठं अभ्यास केला त्याने लॉकडाऊन मध्ये. त्याच्यामुळे या फोन जवळ आले ते एवढे. ते पहिले एवढे पोरं वाया जायला होते का? अगं वाया नाही, पुरेच वाया गेले. मायबापाला सांगायचे फोन घेऊन द्या. फोन घेतला, मग बसले अभ्यास करीत. मायबाप जवळ तोपर्यंत अभ्यास करायचे. मायबाप काने झाले, बसले फ्री फायर खेळत, इंस्टा फेसबुक पाहत. पण मग ते त्याचं खूप नुकसान झालंय ना. आजकाल तर त्याचा खूप त्रास होऊन बसला ना. आता तो डोक्याला ताप होऊन बसलाय नुसता त्याचा फोनचा फ्री फायरचा. ते तर जाऊ दे शिवानीश पप्पा. आजकाल हे शिक्षक आणि या शाळा ना त्यांचं वाचन घ्यायना, कुठं अभ्यास घ्यायना, अभ्यास केला की नाही केला त्याचं चेकिंग व्हायना, काऊन सुट्टी मारली म्हणून त्याचं काही आहे का. त्याला धाकच नाही राहिला पोरांना. पहिलं कसं होतं, पहिले काय म्हणायचे, छडी लागे छमछम विद्या येई घम घम. आता छडी नाही कुठं काहीच नाही. अगं लकडीशिवाय मकडी वटणी येत नाही. मार भेटला तर शिक्षण येत असतं. आजकाल पोराला मार नाही, पोराचं शिक्षण नाही. पहिलं काळात किती मारत होते. माझ्या वडिलाला त्याला तर लय मारत होते. त्याला पावकी आमकं ढमकं येत होतं. आता बोटावर असे हिशोब करते ते. आपल्याला काय हिशोब, आपल्याला तर हिशोबच येत नाही. आपल्याला कॅल्सी लागती. आजकाल पोरायला कॅल्सी लागती. डोकेच ठिकाणावर नाही आजकाल पोरायचे. आणि मास्तर लोक मारित नाही. शिक्षक लोकांना काय नाव ठेवून फायदा आहे शिवानीश पप्पा. तक्रार करणारे आपलेच लोक आहे. हा, कोणाचा लाडाचा पप्या असतो, त्याला जर शिक्षकानं मारलं, वाचन येत नसलं, काही कोणते तरी कारणाने मारलं असं, तर त्याचे जर हात लाल झाला, पप्या तर शिल्लकच सांगतो घरी आल्यावर. कारण ते पहिल्यापासून चाबराच असतो ना. मग पप्याचे आई बाप त्याच्या माग कसं काय मारलं, तक्रारच करते तिथं तमाशा शाळेसमोर. मग कायद्यानेच सांगितलं बाबा पोरांना गालबोट लावू नका, मारू नका. त्याने बिचाऱ्यानं हातातली छडी टाकून दिली. ते काही टेन्शन घ्यायना. शिकवते, जेवढं डोक्यात बसन तेवढं बसन बाबा. माझी ड्युटी तेवढी मी करतो. पहिले कसे होते, मारायचे आणि विचारायचे काय म्हणलं मी, काय सोडवलं सांग, सोडून दाखव फळ्यावर, असं होतं. आता मारायचं नाहीच, आपलेच लोक सांगताय मारू नका. मग येईल कसे विद्या त्यांना, डोक्यात बसन कसं, सांगा बरं तुम्हीच. खरं ना, आपली चुकी ना त्याच्यामध्ये. आपला पप्या काही लक्ष देत नाही अभ्यासाकडं. किंवा आपल्याला काय घेणं देणं आहे, चालू आहे तसं चालू आहे. आणि त्या मास्तर लोक म्हणते आता जे आपलं काय, आपल्याला काय करायचंय, आपलं जेवढं शिकवायचं काम आहे तेवढं शिकवायचं. नाही डोक्यात बसलं तर त्याचं पाठच आहे. पप्पा आणि पप्प्याचा बाप. आणि आता हे आमचं झालं. आता आम्हाला 10 कंपनीमध्ये, म्हणून आम्ही बरोबर सकाळी 6:30-7 लगे आम्ही कंपनीत टच होतो. 10 म्हणून टच होतो ना, लगेच आम्ही तिथे ड्युटीवर हजर होतो. आम्हाला 10 नसतं तर आम्ही 9-10-11 वाजे लोक घरीच झोपेला असतो. आणि साहेब फोन करून करून परेशान झाले असते. 10 त्याच्यामुळे टायमर जातो ना आम्ही. तसं त्याला 10च पाहिजे, तेव्हा शिक्षण येतं. तेच तर आहे मग. तिथंच तर गोड पाणी पितं. काय म्हणते ना, रात्रभर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता, अशी गंमत झाली ती. आता जाऊ द्या, किती बोललं तर कमीच आहे याच्यावर. तुम्ही सांगा मला, मी सांगते तुम्हाला. पोरं गेले डोक्याचे वर, सगळं ऑनलाईनच. आयता प्रश्न शोधाचा, काही डोकं चालवायचं नाही. जाऊ दे, काय मग. हा, आजकाल ते एक झालेलं आहे. वाचाचं कामच करायचं नाही, वाचन करायचंच नाही. ते आहे तर प्रश्न उत्तर त्या मोबाईल मध्ये शोधायचे. आणि धाड्यातच सगळं दडलेलं असतं. पण नाही, गुगलवर शोधायचे. म्हणजे टेन्शन, डोक्याला टेन्शन घ्यायचं कामच नाही. असं चालू आहे सध्या. आता चालू द्या, जवळ चालू आहे तर तेच त्यालाच काम येणार. जाऊ द्या ना शिवानीश पप्पा, रिकामं डोक्याला ताण. पोरांना किती सांगितलं ते जे करायचं तेच करणार आहे. मायबापाचीच धावपळ यानं असं केलं पाहिजे, त्यानं तसं केलं पाहिजे. पोरं गेलेले डोक्याचे वर. जाऊ द्या सोडून विषय. अगं ते तर काहीच नाही. आजकाल पोरायला ना खेळ म्हणजे माहीतच नाही. मैदानी खेळ काय असते. सूरपारंबी, कबड्डी, खो खो, इट्टू दांडू,
हे खेळ म्हणजे काय असतं ते माहीतच नाही त्याला. आपल्या टायमात काय खेळ होते. आजकाल पोरं फक्त मोबाईलवरच टुचुक फ्री फायर नामकन ढंक. त्याला मैदानी खेळ म्हणजे काही माहीतच नाही आजकाल पोरायला. चला मी स्वयंपाक करते आता खूप टाइम झाला ना.